जय भीम। बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे। लेखाचं शीर्षक आहे हैदराबाद मुक्ती संग्रामात पोलीस कारवाईचे प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याचे लेखक आहेत डॉक्टर भगवान लोखंडे। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। परकीय साम्राज्यवादाच्या गुलामीतून मुक्त होऊन जागतिक नकाशावर एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताचा उदय झाला। जवळजवळ एक शतकभर भारतीय स्वातंत्र्य लढा कार्यान्वित होता। स्वातंत्र्य या एकमेव ध्येयास केंद्र करून सर्व संकुचित अस्मिता विसरून भारतीय जनमानस या लढ्यात सहभागी झाले होते। स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या जनसामान्यांना इंग्रजांना या देशातून हाकलून लावणे एवढाच स्वातंत्र्याचा अर्थ कदाचित उमगला असेल। मात्र स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे सर्वच समाज धुरीण स्वातंत्र्याचा लढा संकुचित अर्थ घेत नव्हते। भारतीय समाज जीवनाला एक राष्ट्र म्हणून उभे राहिले। भारतीय समाज जीवनाला एक राष्ट्र म्हणून उभे करणे, एकमय समाज बनवणे, विषमताधिष्ठित भारतीय समाजाची समताधिष्ठित पायावर उभारणी करणे, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, सामाजिक न्याय या मूल्यांप्रती भारतीय जनमानस सन्मुख बनविणे हे स्वातंत्र्याच्या तत्वाचा आशय जिवंत करण्यासाठी आवश्यक आहे। याची प्रकर्षाने जाणीव स्वातंत्र्य लढ्यातील धुरीणांना होती। त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राष्ट्र उभारणी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज होती। या दृष्टीने ज्या भारतीय नेत्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अनन्यसाधारण आहे। भारताची राष्ट्र म्हणून उभारणी करण्याकरिता जे तातडीचे प्रश्न होते त्यात संस्थानिकांचे विलिनीकरण हा सर्वाधिक कळीचा प्रश्न होता। हा प्रश्न सोडवताना तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली। त्यांचे श्रेय त्यांना लोहपुरुष म्हणून दिले जाते, परंतु या सर्व प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले बुद्धी सामर्थ्य सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मागे उभे करून संस्थानिकांचा प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते। प्रामुख्याने काश्मीर, जुनागड व हैदराबाद या 3 संस्थानांच्या विलिनीकरणाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी जाहीर भूमिका मांडून या संदर्भातील आवश्यक कारवाई व धोरणांची मांडणी केली होती। मात्र या संदर्भातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान दुर्लक्षित केले जाते। या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील योगदानाचा भूमिकेचा अभ्यास करणे आवश्यक ठरते। भारताचे स्वातंत्र्य जसे दृष्टीपथात आले तसे भारतातील संस्थानिकांच्या प्रश्नांचे अधिक जटिल स्वरूप धारण करावयास सुरुवात केलेली दिसते। ब्रिटिशांनी भारत सोडून जाताना भारत सरकारकडे संस्थानिकांचे भवितव्य न सोपवता संस्थानिकांना परस्पर सार्वभौमत्व प्रदान करावे असा संस्थानिकांच्या गटाचा आग्रह होता। त्या दृष्टीने 12 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने संस्थानिकांना आवडेल व राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीची घोषणा केली। ज्या घोषणेप्रमाणे ब्रिटिश सरकारने असे जाहीर केले की ब्रिटिश सरकार कोणत्याही परिस्थितीत भारतीय सरकारला संस्थानिकांच्या पेक्षा उच्च सत्ता सोपविणार नाही। भारतास स्वातंत्र्य देताना संस्थानिकांनाही स्वातंत्र्य देण्यात येईल। भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यातही संस्थानिकांना 3 पर्याय देण्यात आले होते। एक म्हणजे ते भारतात सामील होऊ शकतील, दुसरे म्हणजे ते पाकिस्तानात सामील होऊ शकतील व तिसरे म्हणजे ते स्वतःस सार्वभौम घोषित करू शकतील। त्याप्रमाणे स्वातंत्र्योत्तर भारतासमोर एक संघ राष्ट्र निर्माण करण्याचे व संस्थानिकांचा प्रश्न सोडवण्याचे गंभीर आव्हान निर्माण झाले होते। स्वतंत्र भारताची रचना एकसंध करण्याच्या दृष्टीने संस्थानिकांचा प्रश्न मार्गी लावताना व त्यांचे विलिनीकरण करताना प्रामुख्याने 4 मार्गाचा अवलंब भारत सरकारने केला। त्यातील पहिला मार्ग म्हणजे संस्थानिकांना जवळच्या राज्यात सामील करून घेणे। या मार्गाने ओरिसा व छत्तीसगड भागातील 35 संस्थाने, दक्षिणेतील 17 संस्थाने व काठियावाड मधील 289 संस्थानांचे विलिनीकरण घडून आणण्यात आले। दुसरा मार्ग म्हणजे प्रादेशिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या संबंधित असलेल्या संस्थानांना एकत्र करण्याचे धोरण। या धोरणानुसार काठियावाडमधील 222 लहान संस्थानांचे विलिनीकरण करून फेब्रुवारी 1948 मध्ये सौराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली। माळवा, ग्वाल्हेर व इंदोर ही संस्थाने मिळून मध्य भारत अस्तित्वात आला। पूर्ण पंजाबमधील 8 संस्थाने
एकत्र करून पंजाब प्रांताची निर्मिती करण्यात आली. राजपुतानातील मेवाड, जयपूर, जैसलमेर, बिकानेर व अन्य लहान मोठी संस्थाने एकत्र करून राजस्थान राज्याची निर्मिती करण्यात आली. याप्रमाणेच त्रावणकोर, कोचीन यांचा संघ होता. संस्थानांच्या विलिनीकरणाकरिता तिसरा मार्ग म्हणून लहान लहान संस्थानांना एकत्र करून त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. उदाहरणार्थ पूर्व पंजाबमधील 21 संस्थानांचे एकत्रीकरण करून हिमाचल प्रदेश हा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला. संस्थानिकांचे विलिनीकरण करण्याकरिता चौथा मार्ग म्हणून भारत सरकारला लष्करी व पोलीस कारवाईचे धोरण राबवावे लागले. काश्मीर, जुनागड व हैदराबाद या प्रमुख 3 संस्थानांमध्ये पेचप्रसंग असा निर्माण झाला की राजा हा वेगळ्या धर्माचा व बहुसंख्य जनता ही वेगळ्या धर्माची, जसे की जुनागड व हैदराबाद बहुसंख्य जनता हिंदू होती तर राजा मुस्लिम होते. काश्मीरमध्ये बहुसंख्य जनता ही मुस्लिम होती तर राजा हिंदू होता. त्यातच या संस्थानिकांनी स्वतःच स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहण्याचे जाहीर केले, जे भारतीय सार्वभौमत्वाच्या व स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीच्या दृष्टीने घातक ठरणारे होते. त्यासाठी भारत सरकारने कूटनीती व युद्धनीती अशा दोन्ही तंत्राचा वापर करून या संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा प्रश्न मार्गी लावला. त्यातही काश्मीरचा प्रश्न सोडवण्यात त्यावेळी पूर्णतः यश संपादन करता आले नाही. त्यामुळे तो प्रश्न आजही कायम असलेला दिसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम धाडजीने व निजामाचे हस्तक मित्र असे आरोप सातत्याने केले जातात. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतात अधिक द्वेष केला जाणारा मी एक माणूस आहे, ते केवळ माझ्या सत्य बोलण्यामुळे. खरे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुस्लिम व निजाम यांच्या संदर्भातील भूमिका वास्तविक तथ्यांवर आधारलेली व भारतीय राष्ट्रीय उभारणीशी सुसंगत अशीच कायम राहिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हैदराबाद मुक्ती संग्रामाबाबत विचार सुस्पष्ट होते. हैदराबाद संस्थान स्वतंत्र ठेवणे म्हणजे भारताच्या विघटनाचा प्रारंभ ठरेल, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे मानले होते. 17 जून 1947 रोजी आपल्या विस्तृत निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतातील कोणतेही संस्थान हे स्वतंत्र राहू शकत नाही. हैदराबाद आणि भारत यांची भौगोलिक एकता अविभाज्य आहे. ती हैदराबाद संस्थानाला नष्ट करू देता कामा नये. निजाम हा शत्रू आहे, त्याची बाजू घेऊ नका. 27 नोव्हेंबर 1947 रोजी या भूमिकेचा पुनरुच्चार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या निजामाला काहीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. निजाम हा भारताचा शत्रू आहे, म्हणून अनुसूचित जातीमधील एकाही माणसाने निजामाची बाजू घेऊ नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून हैदराबाद संस्थानातील सामाजिक राजकीय अधिकाराप्रती जागृती झाली होती. त्यातच परिणाम म्हणून हैदराबाद मुक्ती संग्रामातील लढ्यात दलित जाती समूह सक्रिय सहभागी झाला. निजामाच्या जुलमी राजवटीची लष्करे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या नकाशावर टांगली. बळजबरीने केला जाणाऱ्या धर्मांतराविरोधात अस्पृश्य समाजास आव्हान करण्यात आले. करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, धर्मांतराच्या बाबतीत माझ्या अस्पृश्य बांधवांना माझे असे निक्षून सांगणे आहे की मुसलमानांच्या छळापासून आपला बचाव करण्यासाठी म्हणून सुखासुखी धर्मांतर करू नका. धर्मांतर करण्यापेक्षा त्यांनी मेलेले बरे. त्यांना पुन्हा निक्षून सांगतो की जुलमाचा जर अगदीच कहर होऊन त्या जुलमाने मुसलमान होऊ लागल्यास आपण कायमचे आपल्या जातीला मुकलो असे मात्र त्यांनी मुळीच समजू नये. सवर्ण हिंदूंवर धर्मशास्त्राची जी कडक बंधने आहेत ती आपल्यावर नाहीत. त्यामुळे बाटाबाटी झाल्यानंतरही आपण आपल्या जातीत आणि धर्मात संधी सापडताच बेशक परत येऊ शकतो. जुलूम जबरदस्तीने माझे जे बांधव मुसलमान झाले असतील त्यांना प्रेमाने आपल्या जातीत घेतले जाईल व सन्मानाने वागविले जाईल. हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य बंधूंना मी असा इशारा देतो की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आणि कितीही संकटे ओढवली तरी निजामाला आणि इत्तेहादुल मुसलमीनला साथ देता कामा नये. सवर्ण हिंदू आपल्यावर कितीही जुलूम करीत असो, त्यामुळे आपण आपली बुद्धी बहकू देता कामा नये आणि त्यांच्याविषयीच्या रागामुळे आपली जात सोडून देऊन आपल्या शत्रूला सामील होऊ नये. निजाम हा आपल्या मातृभूमीचा शत्रू आहे, ही गोष्ट अस्पृश्यांनी कायमची स्मरणात ठेवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निजामाविषयी ही आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडली होती. या संदर्भात बाबासाहेबांनी म्हटले होते की पाकिस्तान किंवा हैदराबाद येथील अनुसूचित जातींनी मुसलमान व मुस्लिम लीगवर विश्वास ठेवू नये, ते आत्मघातकीपणाचे ठरेल. निजाम हा भारताचा नंबर 1चा शत्रू असल्यामुळे
अनुसूचित जातीच्या एकाही व्यक्तीने निजामाशी सहकार्य करून आपल्या जातीला कलंकित करू नये. निजामाने आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये हैदराबाद संस्थानाची वकिली करावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे विनंती केली होती. ती विनंती ही बाबासाहेबांनी धुडकावून लावली होती. हैदराबाद संस्थानातील दलित नेत्यामध्ये B.S. व्यंकटराव, B. श्यामसुंदर, J.S. सुब्बय्या यांना महत्त्वाचे स्थान होते. हे तीनही नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गुरुस्थानी मानत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातूनच त्यांनी हैदराबाद संस्थानात दलित मुक्ती स्वातंत्र्य प्राप्तीचे कार्य चालवले होते. 30 मे ते 1 जून 1936 रोजी मुंबईच्या नायगाव भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई इलाका महार परिषदेचे जे आयोजन केले होते, या परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेची ही पार्श्वभूमी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिषदेचे अध्यक्षपद B.S. व्यंकटराव यांच्याकडे सुपूर्द केले होते. या परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायास B.S. व्यंकटराव यांचा परिचय करून देताना दख्खनचे आंबेडकर असे संबोधन वापरले होते. या परिषदेनंतर B.S. व्यंकटराव हैदराबाद संस्थानात हैदराबादी आंबेडकर या नावाने ओळखले जाऊ लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निजामाने हैदराबाद संस्थानात यावयास बंदी घातली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सीमावर्ती भागामध्ये सभा घेऊन व B.S. व्यंकटराव, B. श्यामसुंदर व J.S. सुब्बय्या यांच्यावर चळवळीची धुरा सोपवली दिसते. 1935 च्या येवला येथील सुप्रसिद्ध सभेतही हैदराबाद संस्थानातील B.S. व्यंकटराव, J.S. सुब्बय्या, C.S. इथिराजन, रामस्वामी, P.R. व्यंकटस्वामी ही नेते मंडळी उपस्थित होती. जानेवारी 1936 मध्ये महाराष्ट्र अस्पृश्य तरुण मंडळाची परिषद N. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे निमंत्रक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य केले होते. या परिषदेस B.S. व्यंकटराव, इथिराजन, J.S. सुब्बय्या व त्यांचे सहकारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनातून हैदराबाद संस्थानातील दलित नेतृत्व विकसित झाले व त्यांनी हैदराबाद संस्थानात दलित मुक्तीचे व राष्ट्रीय आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे कार्य नेटाने पुढे नेले होते. 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर अधिवेशनामध्ये असा ठराव पारित केला होता की दलितांना विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळावे, राखीव जागा व स्वतंत्र वसाहती मिळाव्या. बाबासाहेबांच्या या घोषणेमुळे हैदराबाद संस्थानातील जनता ही जागृत झाली व त्यांनी हैदराबादच्या निजामाकडे यासंबंधीच्या मागण्यांचे निवेदन देण्याचा सपाटा लावला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, कार्य व प्रेरणेतून हैदराबाद संस्थानातील जनतेमध्ये राजकीय जागृती झाली. त्याचाच परिपाक म्हणून राष्ट्रीय आंदोलनात हैदराबाद संस्थानातील अस्पृश्य जाती समूह ही मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी होऊ लागल्या. जंगल सत्याग्रह त्याचे उत्तम उदाहरण होय. निजामी राजवटीस विरोध म्हणून हैदराबाद संस्थानातील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे सत्याग्रह व चळवळी केल्या. त्यातील जंगल सत्याग्रह हा एक महत्त्वाचा लढा मानला जातो. या जंगल सत्याग्रहात मोठ्या प्रमाणात सिंधीची झाडे तोडण्यात येत असत. सिंधीच्या झाडापासून निजामास मोठ्या प्रमाणात आर्थिक मिळकत होत असे. यावर घाला म्हणून जंगल सत्याग्रह सिंधीची झाडे तोडण्याचे काम प्रामुख्याने आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शेड्यूल कास्ट फेडरेशन हा राजकीय पक्ष हैदराबाद संस्थानात 1942 पासून हैदराबाद स्टेट शेड्यूल कास्ट फेडरेशन या नावाने कार्यरत होता. या राजकीय संघटनेच्या माध्यमातून J.S. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली निजाम, इत्तेहाद व रजाकार यास प्रखर विरोध करण्याची भूमिका घेतली. परंतु मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आल्यानंतर J.S. सुब्बाराव यांनी आझाद हैदराबादला पाठिंबा दर्शविणारे पत्र प्रसिद्ध केले. त्यामुळे संतप्त होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद संस्थानाने भारतात विलीन व्हावे असा मुद्दा ठासून मांडला व निजामाविरोधात पत्रके फ्री प्रेस जनरल 5 जून 1947, दी बॉम्बे क्रॉनिकल 18 जून 1947, दी टाइम्स ऑफ इंडिया 8 जुलै 1947, दी नॅशनल स्टँडर्ड 28 नोव्हेंबर 1947 इत्यादीच्या माध्यमातून आपली निजामविरोधी भूमिका स्पष्ट केली. यामुळे J.S. सुब्बाराव यांना आझाद हैदराबादला दिलेला पाठिंबा परत घेणे भाग पडले. निजामाने इत्तेहादुल मुसलमीनच्या मागणीवरून 11 जून 1947 रोजी आझाद हैदराबादची घोषणा केली. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर भूमिका मांडली की भारतीय संघराज्या व्यतिरिक्त संस्थानांना स्वतंत्र अस्तित्व नाही. संस्थाने ही भारताचे अविभाज्य अंगच आहेत. भारत सरकार हैदराबाद संस्थानांना विरोध लष्करी
विरोधात हैदराबाद संस्थाना विरोधात लष्करी कारवाईचा विचार करत होते, त्यामुळे निजाम अधिकच संतप्त झाला होता. कासिम रिझवी व निजाम यांनी हैदराबाद संस्थानातील हिंदूंच्या सामूहिक कत्तलीची घोषणा तयार केली होती. 31 मार्च 1937ला या योजनेत अंतिम स्वरूप देण्यासाठी गुप्त बैठकीचे आयोजनही करण्यात आले होते. B.S. व्यंकटराव व B. श्यामसुंदर या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत कासिम रिझवीने हिंदूंच्या सामूहिक कत्लेआमचा ठराव मांडला, त्यामुळे B.S. व्यंकटराव व B. श्यामसुंदर स्तंभित झाले. त्यांनी या प्रस्तावास कडाडून विरोध केला. कासिम रिझवी याने अनेक युक्तिवाद करून हा ठराव पारित करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र B.S. व्यंकटराव व B. श्यामसुंदर यांनी त्यास कडाडून विरोध केला. आम्ही इत्तेहाद आणि पस्त अखाम मधील समझोता रद्द करू, परंतु सामूहिक हत्याकांड होऊ देणार नाही, अशी भूमिका या दोन्ही नेत्यांनी घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानणाऱ्या या त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या या दोन नेत्यामुळे हिंदूंचा सामूहिक कत्तलीचा वाईट प्रसंग टळला. अन्यथा पोलीस ॲक्शन पूर्वीच्या देशात हिंदूंच्या सामूहिक कत्तलीचा प्रसंगास सामोरे जाण्याची वेळ आली असती. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठे योगदान आहे, याचे विस्मरण होता कामा नये. पोलीस कारवाईचे प्रवर्तक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थानांच्या विलिनीकरणामध्ये भारताचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान व भूमिका अनन्यसाधारण आहे, यात दुमत नाही. मात्र या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने भारत सरकार अडचणीत येणार नाही याची काळजी घेण्याकरिता सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेला सल्लाही तेवढाच महत्त्वाचा ठरला. काश्मीर व हैदराबाद संस्थानासंदर्भात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल यांनी वारंवार विचार विमर्श केला. काश्मीरचा प्रश्न पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयात टिकू शकणार नाही, हे बाबासाहेबांनीच प्रथम नमूद केले होते. भारतातील कोणतेही संस्थानिक स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र भारतात राहू शकत नाहीत, हेही ठामपणे जाहीर करणारे प्रथम भारतीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहोत. हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणाचा प्रश्न चिघळल्यानंतर व विशेषतः रजाकारांच्या अत्याचारी कारवायानंतर सरदार वल्लभभाई पटेल व भारत सरकार हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करण्याचा गंभीर विचार करत होते. अशावेळी भारताने प्रत्यक्ष लष्करी कारवाई घोषित केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारत अडचणीत येईल. त्यामुळे निजामाविरुद्ध कारवाईस लष्करी कारवाई असे संबोधन न करता पोलीस कारवाई असे संबोधन वापरा, हा सल्ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना दिला होता. हैदराबाद संस्थानात प्रत्यक्षात लष्करच घुसवा, मात्र त्यास पोलीस कारवाई घोषित करा, या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना सल्ला दिला होता. तो सल्ला सरदार वल्लभभाई पटेलांनी मान्य करून हैदराबाद संस्थानात कारवाई केली व 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद मुक्ती संग्रामाची भारतात सामील करून यशस्वी सांगता केली. स्वतंत्र भारताच्या राष्ट्र उभारणीतील संस्थानांचे विलिनीकरण हा तर तातडीचा प्रश्न होता. काश्मीर, जुनागड व हैदराबाद संस्थानांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रश्न अधिक किचकट बनला. भारतीय सार्वभौमत्वासमोर प्रारंभीच निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना घटनातज्ञ व आंतरराष्ट्रीय कायद्याचे अभ्यासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले बुद्धी सामर्थ्य पणाला लावले. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मराठी भाषिक प्रदेशाचा समावेश असल्यामुळे हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अधिक जवळचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर मुस्लिम धार्जिणे निजामाचे हस्तक, निजामाचे मित्र अशी टीका प्रस्थापितकाकडून वारंवार केली जाते. मात्र प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक व राजकीय जीवनात वेळोवेळी ज्या भूमिका मांडल्या, आपल्या जीवननिष्ठा बनवल्या, त्या कधीही राष्ट्रविरोधी राहणार नाहीत याची सर्वाधिक काळजी घेतली. त्यामुळेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या समृद्ध राष्ट्र उभारणीसाठी सर्वाधिक धडपड करणाऱ्या नेत्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख अनिवार्यपणे पुढे येतो. संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून ज्या पद्धतीने आपले योगदान दिले, ते राष्ट्राप्रतीच्या सर्वोच्च बांधिलकीचे अनन्यसाधारण उदाहरण होय. निजामाचे हस्तक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर टीका करणाऱ्यांनी एक बाब विसरता कामा नये की निजामाने हैदराबाद संस्थानाची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोमध्ये मांडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली होती. त्यासाठी मोठी रक्कमही देऊ केली होती. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी निजामाची ही विनंती व ऑफर पेटवून लावली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धोरण हे मुस्लिम धार्जिणे व मुस्लिमांचे अनुनय करण्याचे होते, अशी टीका करणाऱ्यांनी याची जाणीव ठेवावी. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी कासिम रिझवीच्या हिंदूंच्या सामूहिक कत्तलीस विरोध केला नसता तर भारत सरकार जागे होण्याच्या
अगोदर कोट्यवधी हिंदूंची सामूहिक कत्तल हैदराबाद संस्थानात घडून आली असती. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात घेतलेली भूमिका ही भारताच्या राष्ट्रीय उभारणी व बांधिलकीस सुसंगत होती. त्याचे आंतरराष्ट्रीय कायदा विषयक ज्ञान हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणात निर्णायक भूमिका बजावणारे होते. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संदर्भात जेवढे श्रेय द्यावयास हवे तेवढे त्यांना दिले जात नाही. त्यांचे या संदर्भातील योगदान बहुतांशी दुर्लक्षितच राहिलेले दिसते. या निष्कर्षाप्रत आपण येतो. या ठिकाणी हा माझा लेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.